दोनदा पराभव होऊनही आपल्याला आणि प्रणिती शिंदेंना भाजपची ऑफर। सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट, येत्या काळात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार, गिरीश महाजन यांचं सूचक विधान। पंतप्रधानांकडून मराठ्यांनी अपेक्षा सोडून द्यावी, महाराष्ट्रात येऊन काय फायदा झाला, मनोज जरांगेंची थेट पंतप्रधान मोदींवर टीका। न्यायपालिका निष्पक्ष नाही, अनेक निर्णयांमधून जाती व्यवस्थेचा वास येतो, नागपूरमध्ये बोलताना जितेंद्र आव्हाडांचा न्यायसंस्थेवरती आरोप। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणीसाठी राहुल नार्वेकर 7 दिवसांचा अधिकचा वेळ मागणार, एकूण 5 याचिका 2 गटात एकत्रित करण्याचा निर्णय। विधानसभा अध्यक्षांच्या आमदार अपात्रता निकालाविरोधातील याचिकेवर आता 8 फेब्रुवारीला सुनावणी, व्हिप धुडकावणाऱ्या ठाकरे गटातल्या आमदारांना अपात्र करण्याची शिंदे गटाच्या याचिकेतनं मागणी। प्रतिज्ञापत्र मागवून निवडणूक आयोगाचा घोटाळा, उद्धव ठाकरेंचा घणाघाती आरोप, ईडी सीबीआय केंद्राचे हस्तक असल्याचीही टीका। संविधानिक संस्थांच्या विरोधात चुकीचे शब्द वापरणं दुर्दैवी, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर, पत्रकार परिषद की दसरा मेळावा, नार्वेकरांचा टोला। दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार, राज्यासाठी महत्त्वाच्या 3 प्रकल्पांच्या करारांवरती मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी। राहुल गांधींचा प्रकाश आंबेडकरांना भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण, आधी इंडिया आघाडीमध्ये घ्या मगच भारत जोडो यात्रेत येतो, आंबेडकरांची अट। अयोध्येमधल्या राम मंदिरात आज रामललाच्या मूर्तीचा गृहप्रवेश, 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा, आजपासून पूजाविधींना सुरुवात। शरद पवारांचं श्री राम जन्मभूमीचे सरचिटणीस चंपत राय यांना पत्र, राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण दिल्याबद्दल मानले आभार, तर 22 जानेवारी नंतर रामललाचं दर्शन घेणार असल्याचा पत्रातनं उल्लेख। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ब्लॉक, पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या चिखले पुलाजवळ कॉरिडॉरचं काम। अटल सेतू पिकनिक स्पॉट नाही, अटल सेतूवरती वाहनं थांबवल्यास कठोर कारवाई करणार, मुंबई पोलिसांची सक्त ताकीद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।